तर हॅलो गायज, गुड मॉर्निंग. कसे आहात? तर म्हटलं आज थोडं दादरला जाऊन येतो, सिद्धिविनायकचं दर्शन घेऊन येतो मस्तपैकी. तर म्हटलं सकाळी थोडं लवकर जाऊया, कारण की गर्दी असेल ना खूप, त्याच्यामुळे म्हटलं लवकर जाऊया. तर मग रिक्षा पकडली आणि म्हटलं मग उशीर पण झाला होता, तर म्हटलं तिकीट काढतो. कारण का काळोख होता, माहीत नाही पण सकाळी असेल की नाही तिकीट. म्हटलं विरारला उतरतो, बहुतेक वाटतं तिकीट काउंटर बंद होता कदाचित. तर बघतो, म्हटलं जातो थोडं पुढं, कारण का सकाळ सकाळ लवकर नाही उघडत ना, त्याच्यामुळे मग जाऊन बघतो जरा तिकीट असेल की नाही. तर मग नव्हती तिकीट काउंटर तिथे ओपन. तर म्हटलं थोडं रॉंग साईडला जाऊन बघतो, वेस्टमध्ये. तर म्हटलं इंडिकेटरमध्ये बघितलं तर मग 6:30ची ट्रेन होती. तर म्हटलं चला, म्हटलं जाऊया आता. मग तिकीट काढली वेस्टमध्ये आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आता ट्रेन पण लागली आहे, तर म्हटलं फटाफट जातो आणि बसतो. चला मग आता थोडं जातो, कारण का ट्रेन तर खालीच होती तशी, मग कारण संडे होता ना, मग म्हटलं सकाळ सकाळ जाऊया. मित्रांनो बघा कसा सकाळचा व्ह्यूज थोडा आमच्या विरारचा, एकदम भारी वाटतं सकाळ सकाळ. थंडी पण होती थोडं मस्त एकदम. म्हटलं जातो. तर गाईज, नाला सुपारा येणार होता, तर म्हटलं मग थोडं बसून घेतो, कारण का नाहीतर मग उभं राहून पाय दुखतील. म्हटलं थोडं बसतो. तर मित्रांनो बघा, थोडा व्ह्यू एकदम मस्त आहे. सकाळ सकाळ मस्त बघायला भेटला, मस्त वाटलं पण बघून. बघा कसं आहे. तर चला मित्रांनो, दादर आलं आहे आता, तर मग उतरून घेऊया, कारण का ऑलरेडी ट्रेन पण लेट झाली. चला मग जाऊया, थोडं उतरूया. थोडं म्हटलं मार्केटमध्ये, थोडं मार्केटच्या साईडून जातो, तर मार्केट बघा किती भरला आहे. खूप गर्दी होती सकाळ सकाळ, संडे होता ना, त्याच्यामुळे मग गर्दी होती. बघा किती गर्दी आहे. तर टॅक्सीने जायचा विचार करत होतो, तर म्हटलं राहून दे आता, जातो चालतच ब्लॉगिंग. मग मंदिरात पोचलो, म्हटलं चप्पल ठेवतो इथे गेटजवळ आणि मग जातो आतमध्ये. चला तर मित्रांनो, मग जाऊया आता आपण बाप्पाच्या दर्शनाला. ती फुलं पण घ्यायची होती, तर म्हटलं मग बापाला फुलं घ्यायच्या तर घेऊया पण, आणि मग जाऊया दर्शनाला. गर्दी तर खूप होती, म्हटलं मग दर्शन आता लांबूनच करूया. परवानगी तर नव्हती व्हिडिओ आणि काढायला, पण म्हटलं गपचूप काढतो थोडं, तर मग व्हिडिओ काढली. झूम करून थोडेसे बाप्पा दिसले, म्हटलं जाऊ दे आता, दर्शन झालं तर जाऊया आता थोडं. मग विचार आला एक की म्हटलं जातो थोडं मरीनला. तर मग चला जाऊया थोडं मरीनला. तर प्लॅनिंग झालं होतं, तर मग जातो, ब्लॉग बिग वाढवायचं आहे ना, तर मग जातो म्हटलं थोडं. तर जाता जाता एक म्हटलं व्ह्यू दाखवूया, मंदिर बघा थोडं लांबून कसं दिसेल, मस्त वाटतं पण. तर मित्रांनो मग चर्चगेटला आलो थोडं, तिथून मग म्हटलं चालता चालता जातो थोडं, ब्लॉग बनवता बनवता. तर बघा मित्रांनो, मी चर्चगेटला आलो, बाहेरचा व्ह्यू बघू शकता कसा. तर चला गाईज, आता जाऊया आपण मरीन ड्राईव्हला. तर मग जाता जाता थोडं गार्डनमध्ये गेलो, तर मग व्ह्यूज बघायचे होते, थोडं मस्त वाटत होतं, तर मग गेलो. तर मग खारुताई बसलेली तिथे, तर मग एक मस्त असं बघायला भेटलं. आणि मग बाजूला बगळा पण होता, तर मग बगळा तर काय आलंच नव्हतं अजिबात तिथून. Continue on Netaji Subhash Chandra Bose Road for 3 kilometers.
तर मित्रांनो बघू शकता मी शेवटी मरीनला आलो आहे. तर बघा मरीनला पोचलो आहे फायनली. तर मित्रांनो काय कार गेले यार, मस्त एकदम वाव. तर गाईस दुपारच्या टायमाला बघू शकता किती शांत वाटते, निवांत एकदम. तर मित्रांनो फायनली मी मरीन ड्राईव्हला पोहोचलो. तर बघा आजचा व्ह्यू कसा मस्त एकदम. तर गाईज मरीन ड्राईव्ह फिरून झालं आहे. तर मग म्हटलं थोडं हाऊगलीच्या तिकडून जातो. तर बघू शकता किती गर्दी आहे. तर मग मित्रांनो जाता जाता म्हटलं CSTच्या रोडच्या इकडून जातो. तर मग गेलो कारण का ब्लॉग मोठा बनवायचा होता ना. तर बघू शकता मग आपला व्ह्यू. FS मार्केट फिरायचा विचार होता पण उशीर झाला होता, त्यामुळे मग म्हटलं आता जातो. तर मग ट्रेनमध्ये बसलो तर खूप गर्दी होती. म्हटलं आता खूप उशीर झाला आहे तर जातो, कारण का घरी सांगून नाही आलो होतो, त्यामुळे मग जाऊयाच गाईस. तर मग स्टेशनला उतरलो, रिक्षा पकडली, म्हटलं आता घरी जाऊया. ह्या साईडला जातोय काय? हां चल. तर फायनली घरी आलो, मग दमलोय खूप. तर मग म्हटलं आता जातो. गुड बाय मित्रांनो. पुढच्या ब्लॉगला नक्कीच भेटू. आणि पहिला ब्लॉग कसा होता तर नक्की सांगा कमेंटमध्ये. सुरुवात आहे गाईज, थोडं समजून घ्या. आणि थँक्यू सो मच गाईज माझा ब्लॉग बघितल्याबद्दल. फायनली मनवेलपाड्यामध्ये आलोच.